वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, श्री शिवाजी महाराजांचा जय हो, तथागत भगवान बुद्धांचा जय हो। येथे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे ते नीट पेपर फुटीविषयी, या आंदोलनामध्ये सरकारनं विद्यार्थ्यांची कसलीच दखल घेतलेली नाही आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। इथून नाही म्हणलं तरी भरपूर करोडो लाखो विद्यार्थी दिल्ली येथे उपस्थित आहेत आणि ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत। पण त्या आंदोलनामध्ये जो लाठीचार्ज झाला आहे त्या लाठीचार्जमध्ये एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी शहीद झालेली आहे। या दोन्ही विद्यार्थ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या सरकारचा, भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो। जर तुम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील, विद्यार्थ्यांच्यासाठी काय करता येत नसेल, तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। या आंदोलनामध्ये 2 विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत। कित्येक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आणि हा लाठीचार्ज इतका वाईट पद्धतीने गेलेला आहे। या आंदोलनामध्ये पोलीस अधिकारी बेमाप लाठीचार्ज करत आहेत। तिथं हा आंदोलन, खरं तर आंदोलनामध्ये हा प्रश्न बोलून समोर येऊन लोकशाहीच्या मार्गाने सोडवण्याचा विषय होता, पण असं काही इथं दिसत नाही। ज्यांनी त्यांनी या पुढाऱ्यानं या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे। जर तुम्ही अशाच पद्धतीने या आंदोलनाकडे पाठ फिरवाल तर देशातील जनता तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही आणि रस्त्यावरही फिरून देणार नाही, एवढंच बोलतो आणि मी थांबतो। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललेलं आहे। त्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल खासदार राजू शेट्टी साहेब दिल्लीला पोहोचले, जानकर साहेब त्यांच्याबरोबर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। या आंदोलनाच्या दरम्यान अनेक विद्यार्थी रस्त्यावर आलेले असताना त्यांची विद्यार्थ्यांची दखल कुणीच घेतलेली नाही। पंतप्रधान साहेबांनी खरं तर विद्यार्थ्यांच्या समोर येऊन हा प्रश्न मिटवायला पाहिजे होता, पण हा प्रश्न मिटवलेला नाही। हा विषय म्हणजे ह्यांच्याकडे एक हाती सत्ता असल्यामुळे ह्यांना असं वाटतं की आपलं कोणच काही वाकडं करू शकणार नाही। आज विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य, देशाच्या भविष्याने जर तुम्हाला मागच्या 15 वर्ष सत्ता दिली, हेच देशाचं भविष्य, हेच विद्यार्थी तुमची खुर्ची खाली केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। एवढंच बोलतो। जय जवान जय किसान। आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी फलटण शहरातील शेतकरी संघटना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील, सामाजिक संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, रासपचे पदाधिकारी आहेत, महिला वर्ग आहे आणि युवकांचा बी यामध्ये सहभाग आहे। या दिल्ली येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वांनी मिळून या बंदला महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। आज आम्ही ठराविक मार्केटला फिरून व्यापाऱ्यांना विनंती करणार आहे की बाबा आजच्या दिवस तुम्ही आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि हे जुलमी सरकार हटवण्यासाठी आम्ही सर्वजण आजपासूनच या कामाला लागलेलो आहे। याची घोषणा बाबासाहेबांच्या साक्षीने करत आहे। या जुलमी सरकारने विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केलेला आहे, याचा निषेध या जुलमी सरकारला हटवण्याची भूमिका सगळ्यांची आहे ना। जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान। आज दिल्ली येथे जे अमानुष घटना घडलेली आहे, जंतर मंतर विद्यार्थी आंदोलन शांततेत करत होते, लोकशाही मार्गाने करत होते, मग सरकारने त्यांचा एवढा उद्रेक का निर्माण केला, त्यांच्यावरती जो चुकीच्या पद्धतीने अमानुष असा लाठीचार्ज केलेला आहे, याचा प्रथमतः आम्ही भारतीय युवा पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करत आहे। अरे तुम्हाला संविधान मान्य नाही, संविधानावरती देश चालतोय, संविधानामुळे तुमची सत्ता आहे आणि संविधानामुळेच आज सरकार खुर्चीवरती आहे। जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सत्तेचा जर गैरवापर करत असाल तर आम्ही त्यांना पॅंथर स्टाईलनंच आम्ही त्यांना उत्तर देऊ, जशाच तसे उत्तर द्यायची आमची ही तयारी आहे। आज त्या आंदोलन विद्यार्थी करत होते, तिथं
महिलांची सुद्धा कपडे फाटसपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करताय. आज तुम्ही एवढे जालीम, एवढे जुलमी होऊ शकताय का? इंग्रजांचा काळ कधीच गेलेला आहे. तुम्हाला जर इंग्रज सरकारचा काळ परत आणायचा असेल तर जनता का आहे ही पण तुम्हाला संविधान पद्धतीनंच आम्ही संविधानाच्या आधारानंच तुम्हाला दाखवू आणि आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असणार आहे आणि सरकारला सरकारची जागा दाखवल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. आणि आपल्या केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा व्हावा ही आमची विनंती नाही, आमचं म्हणजे निषेधच आहे. या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो व आज जे वंचित बहुजन आघाडीचे माननीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी जे बंदचे हाक दिलेले आहे आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहे आणि आज बंद फलटणमध्ये जे बंद ठेवणार आहे ते आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सर्वांना विनंती म्हणजे शांततेतच आम्ही त्यांना बंदचे हाक देत आहोत व आमचं जे आंदोलन आहे जे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे इथून पुढे समजू नका की जनता शांत बसेल, जनता झोपलेली आहे. हे तुमच्या डोक्यात जी षडयंत्र चुकीचं चालू आहे ते आम्ही तुम्हाला जगू देणार नाही आणि शांत बसू देणार नाही आणि तुमची सत्ता हटवल्याशिवाय आम्ही ही शांत बसणार नाही. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. सर्व क्रांतिकारी जय भीम जय संविधान. जो दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जो बॅड हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही फलटण शहरामध्ये सर्व सामाजिक संघटना असतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने फलटण शहरामध्ये जाहीर निषेध करतो. तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची जो हाक दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने जर भारतीय संविधानाने जर भारतामध्ये लोकशाही जर नांदत नसेल तर या भाजप सरकारचा जाहीर असा निषेध करतो आणि तत्काळ फलटण नागरिकांच्या वतीने मोदी आणि अमित शाह यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करतो. थांबतो. जय भीम. मी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्र बंदचा हाक दिली आहे आणि या हाकेला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर आज फलटण तालुक्यामध्ये मी उपाध्यक्ष नात्याने आज सर्व संघटना सर्व पक्ष या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, आर्य समाज पार्टी आहे और भारतीय बौद्ध महासभा आहे, समाज पक्ष आहे. हे सर्व पक्ष या संघटनेमध्ये आले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी बंद पाठिंबा दिलेला आहे की फलटण जे जंतर मंतर जे दिल्लीमध्ये झालेलं आहे, जे विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झालेला आहे, आमूलपणा लाठीचार्ज झालेला आहे आणि या लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी या ठिकाणी आमच्या पाठिंबा दिलेला आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भारत देशातील युवक युवतींच्या प्रश्नासाठी अतिशय लोकशाही मार्गानं शिस्तबद्ध असं दिल्ली येथे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सोनम वांगचुक साहेब आणि अभिजित तिपके हे या ठिकाणी भारत देशातील तमाम युवक युवतींना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत होते. खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन सुरू असताना अचानकपणे त्या ठिकाणी वांगचुक सरांना त्या ठिकाणी जबरदस्तीनं उचलून नेण्यात आलं. अक्षरशः पांढरे कपडे टाकून त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्यात आलं. दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीने ह्या सरकारचा कारभार या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थानं संसदीय लोकसभेचं कामकाज या ठिकाणी काल परवापासून सुरू होणार होतं आणि युवक युवतींच्या प्रश्नांचं निवेदन घेऊन प्रश्नांची मागणी करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भारत देशातून युवक त्या ठिकाणी जमा झाले होते. अशा परिस्थितीमध्ये संसदेकडे जात असताना त्यांच्यावरती अमानुष पद्धतीने अत्याचार करून लाठी हल्ला करून अश्रुधुराचा मारा करून अक्षरशः छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या मारण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी केंद्र सरकारनं केलेलं आहे. संपूर्ण भारत देशातील युवक युवतींच्या प्रश्नासाठी शैक्षणिक धोरणाच्या विरोधामध्ये भारत देशातून संतापाची लाट सुरू असताना कोणत्याही प्रकारची दखल या सर्वसामान्य युवकांची या केंद्र सरकारनं घेतलेली नाही. म्हणून संपूर्ण देशातील युवक युवतींच्या माध्यमातून संपूर्ण देशातून आता एकच मागणी होती की ह्या केंद्र सरकारला हद्दपार करा आणि मोदी आणि शहांचा राजीनामा या ठिकाणी तत्काळ यांनी राजीनामा द्यावा आणि हुकुमशाहीतून ह्या देशाला वाचवावं अशीच मागणी आम्ही सुद्धा
आज फलटण तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर आमचे काही सहकारी पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा जंतर मंतरवरती जाऊन लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सहानुभूती दिली, त्यांची विचारपूस केली आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला आता या ठिकाणी एकत्रित येऊन युवक युवतींना न्याय देण्यासाठी या केंद्र सरकारचा सर्वांच्या वतीनं आम्ही आज फलटण तालुक्याच्या या आंबेडकर चौक या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.